माझ्या भावाची मी तुमच्याकडे 2000 रुपये दिले होते ना, तर मागचा हप्ता तुम्ही माझ्या भावाच्या तिथून भरल्या पूर्ण. मी तुम्हाला 250 रुपये दिले. 9 तारखेला मी तुमच्याकडे पैसे जमा केले. 9 तारखेला मी तुम्हाला माझे 600 रुपये आणून दिले होते ना. 250 दिले ना मला, येड्यावर नका आणू. अहो नाही ना, मागचे हप्ते दिले मी नाही. 300 दिले. अच्छा, हा, तुमचे 300 मग येड्यावर दिले. नका आणू. मग तुम्ही गावाला होते त्या दिवशी 250 रुपये तुम्ही ते दिले आणि मग दुसरी 300 नेते का ती आणून दिले. दोन्ही मिळून 650 भरत होते. अलग लक्षात. मी तेच म्हणते बाई, असं झाले कसं आता मी काय म्हणते ते माहिती का? तुम्ही आता कॅलेंडरला पाहिलं तर 2 मी तुम्हाला ते सांगितलं म्हणलं म्हणजे येड्यावर नका आणू. मी म्हणून वही घेऊन बसले तुम्ही तुमचे 250 दिले बरोबर, तुमचं 650 दिले, पण मग 300 नेलेले पहिले आणि पहिले भावाचे तुम्ही 400 राहिले ना. मग तुम्ही काय म्हणजे हा हप्ता मी याच्यातून भरा म्हणजे तुम्ही, मी हप्ते पुढचे भरून टाकते. तुम्ही हा भरून टाका उद्याचा. नाही, मला काय वाटलं उद्याचा लास्ट हप्ता येईल मला, पण आता अजून एक राहील ना. 5 हप्ते पडले. तुमच्या भावाला तसे शिल्लक पैसे पाठवायला पाहिजे होते. त्याने 2000 पाठवले ना. तरी नाही ना, मी एक हप्ता भरला नाही 1 तारखेचा. तुम्हाला भरावंच लागेल ना आता. आपण तर तुम्हालाच भर नाही ना. तेच ना, काय करतो मग त्याला 2000 पाठवले ना. भाऊ असल्यामुळं काही बोलू नाही शकत ना. अरे दुसरं त्या त्याच्याकडे तुमचे पैसे राहिले ना अजून. राहिलेत ना, पण मागतो कोणाला पैसे? कोण वाचायला पाहिजे. आता त्या दिवशी राखी बांधायला गेली, मी 500 रुपये दिले. तरी काय मग असं काही बहीण असल्यामुळं काहीच म्हणू नाही शकत ना. चुपचाप बस नाही. आता ते आता तुम्ही दिला आणि बरोबर तुमचे पैसे तुम्ही बसले ना. ते कसं मला ध्यानच राहिलं नाही ते त्या पैशाचं ध्यान नाही राहिलं. तरी मी म्हणलं नाही खायला फोन म्हणलं नाही, काही घरी येताना त्याला कामावर गमारायचे दवाखान्यासाठी तुम्हाला ट्रेनिंगला जायचं होतं मग जायचं. तुम्ही सगळे फोटो घ्या, सगळं स्कॅन करा, सगळं घ्या. मग काही मेंबरला बोलू नको तयार आहे. तुम्ही इथं ते घ्या. वाढले मग ते येले फायनान्स दाखवतात ना. आणि आम्ही पहिले सगळा गळून आला नाही नंबर नाही भेटला. पण मग आम्हाला फक्त 1200 रुपये भरणं होते. पण आमची विचार आपण नाही आमच्या आपण ते बिल पावती देत नाही ना. काय जोड लागतो आमच्या ते 2-3 मिनिटाचं राहिले ना. सर जुने कस्टमर मी गणितची, पण आमच्याकडे तिकडं होता तर न घेता मी इथे घ्यायला नाही तर माझं लोन गिनचं चालू होतं. नाव आलं होतं नाव आलं तर लोन आलं सर. हो सर, हो त्या सरनीच केलं सर. सांगताय केळकर डोबा.
हो. डबल आणलं डबल आणलं का? मग बिमाला पलायला पुलत आता दवाखान्यात येऊ दे लागतं. तुमच्याकडे आपण तो देऊन टाकू ना. कमी देणार नाही ते मोबाईल मध्ये काय करणार ते डाउनलोडला टाकलं देऊन नाही राहिले. तुम्ही माझ्या घरी सांग माझ्या घरी टाका. कधी बी टाका असं काही घरी कामावर गेल्यावर नाही करत.